जाऊन द्या ना बाळासाहेब हे चित्रपटाचं नाव आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गिरीश कुलकर्णी आणि अजय अतुल यांची निर्मिती आहे आणि अरभाटची सुद्धा निर्मिती आहे. हे सगळी सरप्राइजेस एकदमच द्यायचं ठरवलेलं आहे. सरप्राइजेस ओके म्हणजे एक छान दुग्ध शर्करा वगैरे काय जसं म्हणतात तसं छान एक मस्त कपिला षष्ठीचा योग आहे. कारण त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. कारण ते बिनीचे कलाकार आहेत. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये नवं काहीतरी करायचा प्रयत्न करतात. कष्टपूर्वक आपली कला साध्य केलेली आहे. तर या सगळ्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर होता. आणि देऊळच्या वेळेस आम्ही प्रयत्न केला होता तर ते राहून गेलं समाव. त्याच्यात कोणाचाच दोष नव्हता पण ते जमून नाही आलं. ते जमून यावं लागतं. तर यावेळेस ते सगळं छान जमून आलेलं आहे आणि त्यामुळे ते एकदम सरप्राईजसारखं वाटत असेल पण ते खरंच जमून आलेलं आहे. आणि म्हणून मग ते आमच्याबरोबर आहेत आणि त्याची निर्मिती पण करतायत. ही फार मोठी मोलाची आणि छान गंमतशीर गोष्ट आहे. आणि उमेश खरं क्रेडिट तुला आहे कारण यांचं दिग्दर्शन नाटकामध्ये आपण पाहिलेलं आहे पण सिनेमा दिग्दर्शन करण्यासाठी तू यांना अक्षरशः खेचून आणलेलं आहेस. तर या संबंधी मी दुसरा काही मार्गच ठेवला नाही गिरीशसाठी. त्यामुळे त्याला कारण मला खूप मनापासून असं वाटत होतं की गिरीशनी चित्रपटाचं दिग्दर्शन करावं. त्याच्यामध्ये एक अत्यंत उत्स्फूर्त मोकळेपणा आहे आणि तो उत्स्फूर्त मोकळेपणा मराठी सिनेमामध्ये यावा अशी खूप वर्षांपासूनची माझी इच्छा होती. तो दिग्दर्शक म्हणून त्याचं पिंड दिग्दर्शकाचं आहे. त्याच्याबरोबर अनेक नाटकांसाठी मी त्याला दिग्दर्शनात असिस्टही केलं होतं आणि मी एक अभिनयही केला होता. आणि त्यामुळे तो किती असा प्रत्येक कलाकाराचं एक स्वतःचं जिस्ट जे आहे ते पूर्णपणे उमलवून शकणारी अशी एक प्रक्रिया तो करू शकतो आणि तो सगळ्यांकडून खूप चांगलं काम करून घेऊ शकतो. तो सगळ्यांना खूप चांगलं मोटिवेट करू शकतो आणि जे कल्पनाही केली नसेल अशा पद्धतीची काहीतरी एक निर्मिती तयार करू शकतो. याच्याविषयी मला पूर्ण एक आत्मविश्वास असल्यासारखा आहे. आणि त्यामुळे फायनली त्यांनी ही फिल्म होकार दिलेला आहे. आणि ही जी फिल्म आहे तर ती त्याच्या एक अनेक वर्ष मनात असलेली आणि खूप जेन्युइनली त्याला समाजाबद्दल आपण ज्या ठिकाणी राहतो काय पद्धतीने आपलं एक समाज म्हणून काय पद्धतीची वाटचाल चालली आहे याचं खूप सूक्ष्म निरीक्षण तो करत असतो. राजकीय आपली अवस्था आपली सामाजिक अवस्था नक्की आत्ता काय स्थित्यंतरं घडत आहेत याचं खूप नेमकं भान त्याला असतं. त्याच्याविषयी तो विचार करत असतो आणि त्याचबरोबर ते सगळं खूप सहजपणाने तो मांडू शकतो आणि हे सगळं आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. पण इतका वेळ का लावलात म्हणजे वेळ का लावला कारण खरं सांगायचं तर एक भय होतं आपलं आणि जे अजूनही आहे. म्हणजे काय नाटकाचं दिग्दर्शन करणं मी करत होतो तुला माहिती आहे. तू यू ॲक्टेड विथ मी. तर ती वेगळी गोष्ट होती. तो माझा खरा पिंड होता मला असं वाटतं अजूनही. पण सिनेमा ही मला अजूनही जरा चकित करणारं खेळणं आहे की त्याच्या अनेक गोष्टी मला माहीत नाहीत आणि त्याबद्दल मी अजूनही तितकाच अनभिज्ञ आहे. ठाई माझं अज्ञान मला दिसतं आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दलचं भय असतं ना. मी कुठे पटकन आपण हात लावून ते चालू करून ते पळूनच गेलं तर काय तर त्याच्यातली ती गत आहे. आणि त्यामुळे मी उमेशच्या आडून ते शिकत राहिलो आणि आता करू चला आता धडाक्याने मारू उडी. आता सांगितलं त्यांनी पाहिलंय त्याला खूप त्याला करताना तर त्यातनं ते आता धारिष्ट्य किंवा बळ आलं असं म्हणता येईल. म्हणून मला एक या बोर्डविषयी आणि जो मेहनतीने फार केलेला आहे या नावाविषयी मला खरं तर विचारायचं आहे. खरं तर बाळासाहेबच मूळ नाव होतं आणि मग ते धुळीनी ते जाऊन द्या ना असं केलेलं आहे का? नाही असं नाही केलेलं. ते जाऊन द्या ना बाळासाहेब असंच नाव आहे. ते जाऊन द्या ना बाळासाहेब ह्याच्यामधनं जे ध्वनीत होतं जाऊन द्या ना बाळासाहेब असं जे आहे तर ते आता तुम्ही हाऊ वुड यू कॅप्चर इन ॲन इमेज. ते तुम्ही एका चित्रात कसं पकडाल त्याचा आवाज किंवा त्यातनं जो मनात तयार होणारा भावार्थ. आणि त्यासाठी म्हणून या चित्राची योजना आहे की हे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ते असं जाऊन द्या ना बाळासाहेब असं नाही आहे. ते जाऊन द्या ना बाळासाहेब असंच आहे ते. तर ती एनॅक्टमेंट ती इथे एनकॅप्चर करण्याचा प्रयत्न आहे. ती चित्रभाषा आम्हाला त्या सिनेमातूनच कळणार आहे नेमकं काय. आता हे सगळं तुम्ही गूढ सांगत आहात पण अभिनेता गिरीश कुलकर्णी या सिनेमातून अभिनेता म्हणून पुन्हा दिसणार आहे का? हो तर दिसणारच आहे. म्हणजे काय आता म्हणजे आपणच आपल्याला ब्रेक नाही दिला तर काय म्हणजे त्यामुळे मी तर असणार आहे. पण
माझ्या बरोबरीने फार छान गुणी कलाकार ह्याच्यामध्ये असणार आहेत आणि महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत. म्हणजे सगळेच महत्त्वाच्या भूमिकेत माझ्या सिनेमामध्ये जसं सगळेच महत्त्वाच्या भूमिकेत असतात तसं. तर श्रीकांत यादव आवर्जून मला नाव सांगायचे, नंदकिशोर चौगुले, सई तामणकर, मनवा नाईक, ही मंडळी महत्त्वाच्या भूमिका करणार आहेत, वेगळ्या भूमिका करणार आहेत. होता होई तो त्यांना तेच त्यांच्या पुढ्यात न देण्यापेक्षा एक कलाकार म्हणून माझी जशी अपेक्षा असते की मला एखाद्या दिग्दर्शकांनी कोणी जर ॲप्रोच करायचा असेल तर त्यांनी काय म्हणून करावं, असं जे माझी कल्पना अटकळ जी आहे ती मी इतर ॲक्टर्सच्या बाबतीत लावून बघून त्यांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे टू सम एक्सटेंट. अजय अतुल यांचं संगीत आहे. खरं तर खूप मोठं सरप्राईज इथेच आहे, कारण उमेश गिरीश यांचं सिनेमांमध्ये संगीत हा खरं तर एक येता येता पटकन आलेला भाग किंवा नसतोच कदाचित. कथेवर खूप मोठा भर असतो आणि अशावेळी अजय अतुल यांचं संगीत आणि निर्मातेसुद्धा. तर हा म्हणजे त्या कथानकाचीही गरज होती आणि फायनली तुम्हाला असं वाटलं की आता संगीताला पर्याय नाही. खरं आहे की येस, असं वाटलं की आता संगीताला पर्याय नाही. आणि खरोखरी मगाशी मी बोलताना जसं म्हटलं की संगीताची योजना त्या कथनामध्ये कशी करावी, काय पद्धतीने ते यावं याबद्दलची नेमकी अटकळ नव्हती मनाशी तयार, आणि त्यामुळे ते ओघात येत नसे. ते अज्ञानाचा भाग होता, येत नव्हतं ते. आणि ते यावेळेसही तितक्या परिणामकारकपणे आले का नाही माहीत नाही, पण त्याची शक्यता जागा दिसली, तयार झाली आणि म्हणून ते आलेलं आहे. जाणीवपूर्वक ठोसलेलं नाही, काही केलेलं नाही आणि म्हणूनच ते करायला तयार झाले, नाही तर ते अडचणीचं ठरलं असतं. आणि सिनेमाची जी काही त्याचं जे आशयसूत्र आहे, त्याची जी जातकुळी आहे, ती सगळी त्या पद्धतीचं संगीत ते उत्तम करू शकतात. रादर ते वैविध्यपूर्ण संगीत करू शकतात आणि याच्यामध्ये वैविध्यपूर्ण गाणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. म्हणजे थोडंसं पाश्चात्य ढंगाच्या गाण्यापासून ते अगदी मातीतलं आपल्या लोकसंस्कृतीतनं आलेलं संगीत पण आहे, लोकसंगीताच्या फॉर्मॅटमध्ये. तर त्यामुळे हे सरप्राईज म्हणण्यापेक्षा हा मोठा योग आहे चांगला, असं मला म्हणावंसं वाटेल. पण आता अजय अतुल यांचं संगीत आणि जसं गिरीश सर म्हणले की एक मोठा भाग आहे संगीताचा आता या सिनेमात, तर याविषयी मला विचारायचं की आत्ता ही गरज म्हणजे अपरिहार्य होती. मला असं वाटतं की याच्यामध्ये तू थोडीशी अशी गल्लत करतेस की आमच्या सिनेमामध्ये संगीत नेहमीच होतं, कारण संगीत आमच्या सिनेमातलं पार्श्वसंगीत हा खूप मोठा संगीताचा भाग आहे. या सिनेमामध्ये गाणी ही खूप महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे आम्ही जसं गिरीश म्हटलं तसं ओघामध्ये ती गाणी येत नव्हती आणि असं खूप वाटायचं आम्हाला की आपल्या सिनेमामध्ये का नाही अशी, कारण इतक्या ग्रेट गाण्यांनी आपला पिंड जोपासलेला आहे. आपण तयारच मुळात गाणी ऐकत झालेलो आहोत. हिंदी सिनेमातली असंख्य गाणी आणि मराठी सिनेमातली सुद्धा खूप गाणी आणि खूप चांगले संगीत दिग्दर्शक आणि त्यांनी तयार केलेला हा अमूल्य वाटा हा आपण पण पुढे आपल्याकडून पण नेला जावा, आपल्या चित्रपटांमध्ये पण तो असावा अशी खूप तळमळीची इच्छा होती. पण इच्छा होती तरी सुद्धा ते आपसूकपणे येत नव्हतं आणि ते यावेळेला त्या कथेच्या अनुषंगाने आणि ती कथा ज्या पद्धतीने आम्हाला मांडायची आहे त्या अनुषंगाने खूप आपसूकपणे आलं आणि त्याला अजय अतुलनी पण त्यांना पण ते तितकंच म्हणजे तितकंच अपरिहार्यपणा त्याचा जाणवला. ही खूप चांगली गोष्ट आहे या सिनेमाची. ही मोठा सहभाग आहे. तर सई तामणकर आणि मनवा नाईक या दोघींनी मला सांगितलेलं आहे की आता माहीत नाही की आम्ही नृत्य करणार आहोत का नाही, तो भाग आम्ही गिरीश कुलकर्णी यांच्यासाठी ठेवलेला आहे. तर त्या सस्पेन्सबद्दल काय सांगा? तो डायरेक्ट पडद्यावर तो फुटणार आहे, तो आत्ता नाही सांगता येणार, कारण ते त्याबद्दल मलाही माहिती नाही. आता ते अजून एक हुकमाचा एक्का बाकी आहे. नाही, त्याच्यामध्ये असं आहे ना की अजय अतुलच्या संगीताची ती खासियत आहे की ते उभा महाराष्ट्र नाचायला लागतो आणि ते पावलं थिरकायला लागतात त्यांच्या संगीतावर. तर काय करणार त्याला, त्यामुळे आता आम्ही नाचू, ते संगीत देणार आहेत म्हटल्यानंतर. सो लेट्स सी. आणि कधी भेटीला येणार आहे प्रेक्षकांच्या? भेटीला महाराष्ट्रामध्ये या वर्षातला नृत्याचा हंगाम महाराष्ट्र देशी सुरू झाला की हा सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे, असं मी तुम्हाला सांगतो. शेवटी दोघंही प्रेक्षकांना काय? आम्ही प्रत्येकच सिनेमातून वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो. आमचा प्रत्येक सिनेमा हा आम्हाला काहीतरी जगताना ज्या गोष्टी जाणवतात त्या अत्यंत साधेपणाने आणि मोकळेपणाने आमच्या सगळ्या सहृदय मराठी मंडळींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. तसं जाऊन द्या ना बाळासाहेब हा खूप म्हणजे उत्स्फूर्त असा प्रयत्न आहे आणि तो सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडेलच.
पण त्याचबरोबर ही जी प्रक्रिया आहे चित्रपट तयार करण्याची ती सुद्धा आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकवेल असा आम्हाला विश्वास वाटतो. येस, मी असं एवढंच म्हणेन की दरवेळेस आम्ही वेगवेगळे प्रयोग केलेले तुम्ही फार प्रेमाने पाहिलेत आणि खूप प्रेम मिळालेलंच आहे. तर एक वेगळं अगदी नवं येत नसलेलं असं करतोय परत एकदा, तर तेही पहा आणि तितक्याच प्रेमाने पहा असं एक एक आपलं आव्हान आपुलकीचं आणि तुम्हाला आवडेल कारण ते आम्हाला तरी आत्ता आवडलेलं आहे. सो आम्हाला जे आवडतं तेच तुम्हाला आवडत असावं अशी अटकळ बांधून आजपर्यंत सगळ्या सादर केलेल्या आहेत कलाकृती. एकसारखंच पाहत राहण्याची आपली एक म्हणजे काय परंपरा पण तयार होत राहते. सारखं आपल्याला एक प्रकारचं आवडतं, मग ती आपली आवड तयार होते आणि त्या आवडीचंच आपण ते घेत राहतो, कन्झ्युम करत राहतो. ती जरा थोडीशी आवड बदलूया, ते वेगळं काहीतरी करूया, तशा अर्थाने आम्ही वेगळं काहीतरी करतो आहोत. तर या पद्धतीचा सिनेमा तुम्ही दुसऱ्या कोणाचा पाहिला असेल कदाचित. आता आमचा त्या पद्धतीचा सिनेमा पहा. गिरीश याबद्दल विचारावं वाटतं कारण गिरीश कुलकर्णी यांचा सिनेमा जसं आता रिमाताई म्हणल्या की एक कुठेतरी गंभीर काही आहे की काय किंवा असं एक वाटत राहतं, पण अशा वेळी एक तद्दन करमणूक प्रधान सिनेमा आहे असं तुम्ही स्वतः सांगताय. तर तर या एक ही एक हा एक समज असू शकेल. तर याविषयी हे कशा पद्धतीने हे सगळं मोडून टाकायचं ठरवलंय तुम्ही? हां, नाही खरं तर तुम्ही जर नीट पाहाल तर मी जे सिनेमे लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये खास करून वळू, देऊळ, मसाला या चित्रपटामध्ये एक माझं म्हणून काहीतरी एक विनोदाचा ची शैली आणि असं काहीतरी मांडायचा प्रयत्न केला आहे आणि ते विनोदी अंगाने चित्रपट सगळी कथा पुढे जाते. असं असताना म्हणजे इतकं गंभीर आम्ही विहीर हा एक चित्रपट केलेला आहे की जो विच इज व्हेरी क्लोज टू आवर हार्ट असा तो आहे. पण आणि तो गंभीर आहे कारण तो विषयच गंभीर आहे, त्याच्यातही फार उत्तम विनोद आहे. तर तेही समजून घेतलं पाहिजे आणि तो कुठेही दुर्बोध नाही, त्या अर्थाने तो गंभीर आहे पण दुर्बोध नाही. तर असं जे काही आमची इमेज जी काही झाली आहे किंवा आम्ही म्हणजे एक बागुलबुवा, तर तसं काही नाही. आम्हाला खूप अनेक लोकांशी संवाद करायला आवडतं, वेगवेगळ्या पद्धतीची भाषा बोलायला आवडते. फक्त काही आमचं उच्चारणच प्रमाण मांडणारी माणसं आम्ही नाही आहोत. त्यामुळेच आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा सिनेमा जावा अशी तळमळ नेहमीच राहते. आजपर्यंतच्या सिनेमामध्ये महाराष्ट्राच्या पलीकडे तो सिनेमा गेला आहे, आंतरराष्ट्रीय लोकांपर्यंत तो गेलेला आहे. तर तसा आता इथेही आपल्या महाराष्ट्र देशी तो दूर जावा अशी इच्छा आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा चित्रपटाचं नाव तुमच्या स्टाईलने. जाऊन द्या ना बाळासाहेब.